बिग स्टार्सच्या उपस्थितीत 10व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली। आजच्या उद्घाटन सोहळ्यात चित्रपट सृष्टीसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल अमिताभ बच्चन आणि आशा भोसलेंचा विशेष सन्मान करण्यात आला। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन कोथरूडच्या सिटी प्राइड मल्टीप्लेक्समध्ये पार पडलं। फिल्म संग्रहालय, सिटी प्राइड, ई स्क्वेअर, आयनॉस अशा विविध मल्टीप्लेक्समधून हा फिल्म महोत्सव साजरा केला जाणार आहे। मान्यवरांचा खास पुणेरी पगडी, शाल आणि मानचिन्हानं सत्कार करण्यात आला। यावेळी बच्चन यांनी पुण्यातली आठवण सांगितली, तर बॉलिवूडऐवजी भारतीय चित्रपट म्हटलं पाहिजे असं सचिननं सांगितलं। I sincerely feel very honored to be a small part of this great Indian film industry. Mind you, I do call this Indian film industry and I dislike calling it Bollywood. Pune also has a special place for me because of the number of films that I've made here. But most importantly, for me personally, perhaps many do not know, but this was the city where I met my wife Jaya. आशा त्यांनी चित्रपटसृष्टीत गायन करताना झालेल्या कष्टाची आठवण सांगितली। मी आता आम्ही काय सांगू तुम्हाला की सगळ्या जगामध्ये आज जे नाव घेतलं जाते ते तुमचे लोकांचं प्रेम आहे, मराठी लोकांचं प्रेम आहे आणि मराठी याबद्दल मला फार अभिमान आहे। राणी मुखर्जीचा अय्या हा मराठी चित्रपट येत आहे। या उद्घाटनाच्या निमित्तानं राणीनं या चित्रपटाचं प्रमोशनच केलं। असं जरी असलं तरी 19 तारखेपर्यंत देश विदेशातील 240 चित्रपट पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे। मंदार लोहकरे, ETV न्यूज, पुणे। इतिवृत्तांतमध्ये आज इथेच थांबूयात। नमस्कार।